राज्यातील 5,000 एसटी बस डिझेल ऐवजी LNG वर धावणार. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 5,000 डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू LNG या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनी सोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आलाय. या LNG इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे 10% घट होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर महामंडळाची दरवर्षी 234 कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. नेवासा बसस्थानकात प्रवाशांचा राडा, ढिसाळ कारभारामुळे तासभर अडविल्या बसेस. त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिला प्रवाशांना सकाळपासून दुपारपर्यंत बसगाड्या उपलब्ध झाल्या नसल्यामुळे संतप्त महिला पुरुष प्रवाशांनी नेवासा बस स्थानकात उग्र रूप धारण करत तब्बल तासभर स्थानकातील बसेस अडविल्याने बस स्थानकाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी दिनांक 5 रोजी सकाळपासूनच बस वाहतूक सेवा नेवासा आगाराची विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. बस स्थानक विभागाने प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था न करता प्रवाशांना साधे समाधानकारक उत्तरही न देता व्यवस्थापनाने चक्क हात वर केल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आणि या प्रवाशांचा अखेर संयम सुटल्यामुळे शेकडो प्रवाशांनी बस स्थानक प्रशासनाला धारेवर धरत तब्बल तासभर बसेस नेवासा बस स्थानकात अडवून ठेवल्या. अखेर या प्रवाशांना बस उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे प्रवासी वर्गाने आपले आंदोलन अखेर मागे घेत ढिसाळ कारभारात सुधारणा करण्याची मागणी केली. आज आम्ही बस स्थानकाच्या भोंगळ कारभाराला पूर्णतः वैतागून गेलो. एसटी महामंडळाच्या बस फेऱ्यांचे नियोजन बस स्थानक प्रशासनाकडून व्यवस्थित करण्यात येत नसून बस स्थानक प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे दररोज प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतो, असे एक प्रवासी हरिभाऊ गुरुकुल यांनी म्हटले.